3 सप्टेंबरला एक घोषणा झाली आणि देशात उत्सव सुरू झाला। तो उत्सव होता रोजच्या वापरातल्या वस्तूंच्या किमती कमी होण्याचा आनंद व्यक्त करण्याचा। 3 सप्टेंबरला सरकारतर्फे जी घोषणा झाली ती अशी की 22 सप्टेंबर 2025 पासून जीएसटीच्या दरांमध्ये कपात होईल। स्लॅब चेंज होतील, फक्त 2च स्लॅब राहतील। अनेक वस्तूंवरचे जीएसटीचे जे दर आहेत ते कमी करण्यात येतील आणि अनेक वस्तू आणि सेवांवर तर जीएसटी असणारच नाही। वा, मस्त। आणि लोकही खुश झाले, कारण एवढ्या महागाईमध्ये 2 पैसे वाचले तरी जो आनंद मिळतो ना तो अक्षरशः गगनात सुद्धा मावणारा नसतो। आणि यावरती आम्ही व्हिडिओ सुद्धा बनवलाय, नक्की बघा। पण दुर्दैव, प्रत्यक्षातली परिस्थिती मात्र काही वेगळीच आहे, निराश करणारी आहे। कारण सरकारतर्फे जीएसटी कपात केल्यानंतर सुद्धा ग्राहकांना वस्तू त्याच किमतीने म्हणजेच जुन्याच वाढीव किमतीने खरेदी कराव्या लागतात। कंपन्यांची चलाखी आणि दुकानदारांची मनमानी ग्राहकांच्या मुळावर उठलेली आहे। कशी, तेच आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचंय। ग्राहकांनी अशा वेळी काय करावं ते आपल्याला बघायचं आहे। शिवाय जीएसटी कपातीनंतर काही वस्तूंच्या किमतींबाबत गोंधळ झालेला आहे, तो नेमका काय घोळ आहे ते सुद्धा आपल्याला सविस्तर बघायचं आहे या व्हिडिओमध्ये। तेव्हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रदीप। मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तुम्ही दुकानात गेलात, तिथे दुधाची पिशवी तुम्ही विकत घेतली आणि त्याला विचारलं की नव्या किमतीनुसार आता किती पैसे द्यावे लागणार, तर दुकानदार काय सांगेल की जेवढे आत्तापर्यंत तुम्ही देत होतात किंवा रोज तुम्ही जेवढे पैसे देत होतात तेवढेच तुम्हाला द्यायला लागतील। त्यावर तुम्ही म्हणाल जीएसटी तर कमी झालाय, मग किमती अजून का कमी झालेल्या नाहीयेत? त्यावर दुकानदार काय उत्तर देईल माहिती आहे? तो म्हणेल दुधासारख्या वस्तू आधी सुद्धा जीएसटी मध्ये नव्हत्या, त्यामुळे जीएसटी कमी झाला तरी किमती काही कमी होणार नाहीयेत। त्या उपर तो काय म्हणेल, टेट्रा पॅक मधलं दूध थोडं स्वस्त झालंय, पण जे रेग्युलर दूध पिशवीतलं दूध आहे ते मात्र कुठेही कमी झालेलं नाहीये। आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल असं कसं काय होऊ शकतं? तर मित्रांनो, असं होऊ शकतं आणि असं घडतंय सुद्धा। अनेकांचे हेच अनुभव आहेत। पहिली गोष्ट तर अनेक ग्राहकांना हे माहीतच नाहीये की वस्तूंच्या किमती कमी झाल्यात ते, आणि माहीत असलं तरी दुकानदार मनमानी करतात। अमुक एखादी वस्तू जी तुम्ही घेतलीये ती जीएसटी मध्ये नाहीच आहे असं खोटं सांगून तुम्हाला तो लुटतोय। जुना स्टॉक असेपर्यंत किमती तशाच राहतील असं आणखी एक कारण तुम्हाला तो सांगेल, कारण हे सगळं घडतंय। तुम्हाला असे अनुभव आलेत का? दुकानदार नेमकं काय खोटं बोलतोय, त्यावर तुमची काय रिॲक्शन आहे हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। वास्तविक जीवनावश्यक म्हणजे रोजच्या वापरातल्या कितीतरी वस्तूंवरती किंवा पदार्थांवरती म्हणा, सरकारने जीएसटी कमी केलेला आहे। जीएसटीचे जे स्लॅब आता अपडेट झालेले आहेत त्यावर आम्ही एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तो नक्की बघा। जर का सरकारने वस्तूंच्या नावासकट त्याचे दर किती टक्क्यांनी कमी होणार हे सांगितलेलं आहे तर दुकानदार मनमानी करू शकत नाहीत। 12 आणि 28% बऱ्याच वस्तू आता 5% स्लॅबमध्ये आणलेल्या आहेत। दूध, तूप, नमकीन, सॉस वगैरे जे पॅकेज्ड फूड आहेत त्यावरती MRP म्हणजेच मॅक्झिमम रिटेल प्राइस ही जुनीच आहे, त्यामुळे विनंती करूनही दुकानदार ती किंमत कमी करत नाहीये। सध्या तरी स्टॉक असेपर्यंत हे कारण दिलं जातंय। असं का होतंय? तर छोट्या दुकानदारांकडून बिलिंगमध्ये जीएसटी कपात दाखवली जात नाही। सध्या उत्सवाचे दिवस आहेत, नवरात्र आता सध्या सुरू आहे, मग दिवाळी, आणि या सगळ्यामुळे मागणी वाढलेली असली तरी स्पर्धा कमी असल्याने किमती खाली येत नाहीये। कंपन्यांची नवी खेळी, मार्केटिंग स्ट्रॅटेजी तर आपण वेळोवेळी पाहत असतोच। ग्राहकांचा खिसा कसा कापायचा हे कंपन्यांना वेगळं सांगायची गरज नाहीच आहे। आता जीएसटी दर कमी केल्याच्या नंतर कंपन्यांनी नियमानुसार वस्तूंच्या किमती कमी करणं गरजेचं होतं किंवा आहे, पण असं होतंय काय? वस्तूंची किंमत कमी करण्याच्या ऐवजी त्या वस्तूची क्वांटिटी किंचित वाढवली जाते। म्हणजे जर का एखादं पॅकेज्ड फूड 10 रुपयांचं असेल आणि त्याचं वजन साधारणपणे 50 ग्रॅम असेल तर त्याची किंमत 8 ते 9 रुपयांच्या दरम्यान करायला हवी नव्या नियमानुसार।
अगदीच टक्केवारीचा विचार केला तर अदलामधला आकडा ॲप्लिकेबल होऊ शकत नाही, कारण 1 रुपयांपेक्षा लहान नाणं हे सध्या चलनामध्येच नाहीये. त्यामुळे ती वस्तू 8 पॉईंट काही पैशांनी नाही विकली जाऊ शकत. पण सरसकट 1 किंवा 2 रुपये कमी करण्याला सुद्धा कंपन्या टाळाटाळ करत आहेत. 50 ग्रॅमच्या ऐवजी त्यामध्ये अजून 4 ते 5 ग्रॅम अधिकचं वजन करून ती त्याच किमतीला म्हणजे जुन्या वाढीव किमतीला विकण्याचा प्रयत्न कंपन्यांकडून केला जातोय. अर्थात असं करण्याचा अधिकार कंपन्यांना नाहीये नियमानुसार, आणि तसं समजा जर का करायचं असेल तर त्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे असं कोणत्या वस्तूच्या बाबतीत तुम्हाला आढळलं तर आम्हाला नक्की सांगा आणि सरकारी पातळीवर त्या बाबतीत तक्रार सुद्धा करा, कारण या सगळ्यांमुळे ग्राहकांना बचत करण्याची संधी मिळत नाहीये, ती हिरावून घेतली जाते. अनेक कंपन्या, मग त्यामध्ये FMCG असतील, ऑटोमोबाईल असतील, कन्झ्युमर ड्युरेबल्स असतील, तर या कंपन्या कपातीचा फायदा स्वतःच्या नफ्यातून शोषून घेत आहेत. उदाहरणार्थ TV, फ्रीज, AC यासारख्या वस्तूंचा GST 28% वरून आता 18% झालेला आहे, म्हणजे कमी झालाय. तरी MRP वाढवून किंवा डिस्काउंट कमी करून फायदा लपवला जातोय. म्हणजे बघा, तुम्हाला समजा एखादा AC घ्यायचा आहे, त्याची किंमत जर समजा 40,000 रुपये आहे असं आपण गृहीत धरूया, तर त्याच्यावरती 18% GST लावल्याच्या नंतर तो कमी व्हायला हवा, म्हणजे त्याची जी किंमत आहे ती कमी व्हायला हवी. उलट त्याची MRP वाढवली जाते, म्हणजे अल्टिमेटली ती वस्तू स्वस्त मिळत नाहीच. तिकडे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरती म्हणजेच ऑनलाईन ॲपवरून आपण वस्तू मागवत असतो, तिथेही काही वस्तूंच्या किमती अजूनही अपडेट झालेल्या नाहीयेत. त्यामुळे साहजिकच ग्राहकांची म्हणजे आपल्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांची गोची झालेली आहे. सरकारने यावरती काय तोडगा काढलाय? सरकारने नियमानुसार दुकानदारांनी ग्राहकांना सवलत द्यावी असं म्हटलं. पण एवढ्या साधेपणाने दुकानदार ऐकणार आहेत का? त्यात अजून एक गोष्ट दुकानदारांच्या बाजूने घडलेली आहे, ती म्हणजे नव्या नियमानुसार किंवा नव्या कमी किमतीचं जे काही लेबल आहे ते लावण्याची सक्ती दुकानदारांवरती नाही. म्हणजेच जुन्या स्टॉकच्या बाबतीत हा सगळा नियम आहे. अर्थात यावरती प्रॉपर अशी माहिती मिळताना दिसत नाहीये. दुकानदारांचं कोणतंही नुकसान होणार नाही असंही सरकारनं म्हटलेलं आहे. त्यासाठी तोडगा असा आहे की GST रिटर्न भरताना जुन्या स्टॉकच्या जेवढ्या वस्तू कमी किमतीमध्ये म्हणजेच GST सवलतीमध्ये विकल्या त्याचं विवरण त्यामध्ये द्यावं लागणार आहे. ही सगळी सुविधा सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. त्यानंतरही दुकानदार मनमानी करत असेल तर त्या पुढे जाऊन या बाबतीतली तक्रार करण्याचा अधिकारही आपल्याला आहे आणि तशी सोयसुद्धा सरकारतर्फे करण्यात आलेली आहे. आता काय करायचे, स्टेप बाय स्टेप बघूया. तक्रार कुठे आणि कशी करायची? 22 सप्टेंबर पासून ठरवलेल्या GST दरानुसार वस्तू विकणं बंधनकारक आहे. अशाच जर कोणी बेकायदेशीरपणे जुन्याच किमतीनुसार वस्तू विकत असेल तर राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन आणि इनग्रॅम या पोर्टलवरती तक्रार आपण करू शकतो. इथे GSTशी रिलेटेड कंप्लेंटसाठी स्वतंत्र कॅटेगरी देण्यात आलेली आहे. त्यासाठी काय करायचं आहे बघा, http://consumerhelpline.gov.in/user/ या ठिकाणी जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे. नंतर GST तक्रार ही कॅटेगरी निवडायची आहे. नंतर त्यामध्ये सगळे डिटेल भरायचे आहेत. ज्या ठिकाणाहून तुम्ही वस्तू खरेदी केली त्या दुकानाचं नाव किंवा दुकानदाराचं नाव, पत्ता आणि एकूणच ही सगळी माहिती त्यामध्ये तुम्हाला फिलअप करायची आहे. बिल आणि फोटो सुद्धा जोडायचा आहे. बिल हे ग्राहकाने खरं तर नेहमीच घ्यायला हवं, कारण त्या बिलावरती सर्व डिटेल्स असतात. त्यामुळे वस्तूची मूळ किंमत आणि त्यावरचा GST याची माहिती आपल्याला मिळू शकते. दुकानदाराने नेमकी किती रुपयांना वस्तू विकली हे सुद्धा आपल्याला त्या बिलामार्फत कळत असतं. आता टोल फ्री क्रमांक सुद्धा देण्यात आलेला आहे, 1800-11-4000 किंवा 14404 यावरही तुम्ही तक्रार नोंदवू शकता. तर असं सगळं हे प्रकरण आहे. सरकार अनेक वेळा ग्राहक हिताचे निर्णय घेत असतं, पण कंपन्या आणि दुकानदार त्यातून पळवाटा काढत असतात आणि मग ग्राहक म्हणून आपणही कशाला 2-4 रुपयांसाठी हुज्जत घालायची म्हणून दुर्लक्ष करतो. पण विचार करा, असेच 2-4 रुपये जे एका ग्राहकाकडून इल्लिगली कमावलेले असतात असे दिवसभरामध्ये किती होत असतील? त्यामुळे जागरूक व्हा.
सध्या जीएसटीच्या दरामध्ये काही प्रमाणामध्ये कपात केलेली आहे. अजूनही त्यामध्ये भविष्य काळामध्ये कपात करण्यात येईल असे संकेत सरकारतर्फे नुकतेच देण्यात आलेले आहेत. पण या दर कपातीचा जो काही फायदा आहे तो जर आपल्यासारख्या ग्राहकांना होणार नसेल तर मग फायदा काय असा प्रश्न या निमित्ताने विचारायला लागेल. जीएसटी कपातीनंतर तुम्हाला त्याचा फायदा झालाय का? झाला असेल तर तो कसा झाला हे आम्हाला तुम्ही नक्की सांगा. दुकानदारांचे तुम्हाला नेमके या सगळ्या बाबतीत कोणकोणते अनुभव आले आहेत ते सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.